डोळे फाडून पहा, तुम्ही डोळे फाडून पहा. आमच्या गोष्टीवर तुम्हाला विश्वास नव्हता. आम्ही सांगतो आज बोलाय गळे हो, तुम्ही ऐका का? नाही नाही, छाटा मारता गळ्या. ती रखवाली करणं जी बारा लिहिन पहा तुमच्या डोळ्यानं. पा पा डोळे वाचू वाचू पहा तुम्ही. मी असं बोलतो. देवीदास सरपंच पाहून घे रे, पाहून घे कशी आत खांबे, पाहून घे कसे लढून राहिले तरी सात भांडणं करून राहिले. वा असं वाटलं ना तो असं आपल्या जंगलात लोक नाही पाहिलं ना बा, लोक दिसलं नाही ना आपल्या जंगलामध्ये. आणि अस्वल आले बा आपल्या जंगलात. आता कास्तकारी कशी करा माणसानं. आता तर मेन कामा सीझन आहे, पावसाचे दिवस आहेत. वखर डवरे खत टाकणं निंदणं कामं चालतात. कसं काय काय करा बापा. आता तर बेकारच आहे, जमीन पडीत पडणार तुम्हाला सांगतो. निंद्याला बा येतच नाहीत, माणूस नाही येऊ शकत. बाई काय येणार आहे हो, गाण फाटते अस्वल म्हटलं की. यायचा बंदोबस्त काय ना काही बसवा लागते आपल्याला. आता यायचा बंदोबस्त बसवल्याशिवाय मेळ येत नाही बरं. यायला कसं काय ना काही बजेट बसा लागते. काय बंदोबस्त बसवता सांगा ना. अटीच लढाया करून राहिले ते बरं की. ते नदी पराळात चिकून इकून तर रस्ते आपल्याला खाल्लं असतात लोक काही ना. गुदगुल्या गुरु मारता म्हणता अस्वल. हो हो, मा बुडा सांगे मुले गुदगुल्या करते म्हणे बघू अस्वल, पण आगीले भीती. हो त्याचे केस असतात ना अंगा, आगीले बोराटीच्या काढलेले भीती. काय ढोंगण्याला का बोराटीची काळी घेऊन बांधून फिरत जा की टेंबा घेऊन फिरत जा वावरामध्ये. काही बोलता राजा सरपंच. याचा परमनंट इलाज करा लागेल आपल्याला. तसा मेळ येत नाही हा आता. जंगली जनावरात कोणतं परमनंटच बंदोबस्त बसा लागते. वन विभागाला कळवा तुम्ही, वन विभागाला सांगा. हो लय वन विभाग कामाला. अरे काही नाही, झाकट पडली येत नाही ती. मी त्या डुकरायची 50 खेप कंप्लेंट देऊन आलो. मला डुकरायची त्रास आहे म्हणून. एकदा नाही आलं वन विभाग. आणि याच्यासाठी येते का? काही येत नाही, त्याची काही गरज पडेल नाही. हे जाऊ दे, आपला बंदोबस्त आपणच बसू. आपल्याला त्रास होऊन राहिला की नाही, आपणच पाहू काय करायचं आहे तर पुढे. आता हो आपल्या जन रखवाली होत नाही बाप्पा. बंदोबस्त करायचं करा बाप्पा, तुम्ही तुमच्या मतान करा. आपल्याला सांगू नका ते. आपण येतही नाही वावरात. गोडीत पडलं चालते का? जीव प्यारा बापा. का जीव देता हे खलास करीन माणसाली. अरे काय तू करंबो घेऊन राहिला तू. अशी कुराड पाजवतो बिलेट सारखी, पुरी बिलेट सारखी. घेऊन फिरतो. टेन्शन न घेऊ. तो 2 दिवसात तर जिकडे तिकडे करून टाकतो. तुला माहित नाही आपलं कशी कुराड आहे तर. बिलेट सारखी पाजवली ती बिलेट सारखी. आता निघली नाही तुम्ही बिलेट सारखी कुराड कुकडे आहेत. मोठी कुराड आणतो, फलाना आणतो, तुम्ही जा पुढे. मोठा बंद तोंडाच्या वाफा गमावताले का? बिलेटची कुराड आहे, ढमू काय टमू काय. अरे आता ते नेल आहे कोणाचं, तर मी काय करू सांगा बा. आता मा खोपडीत कोणी येते कोणी उचकून घेऊन जाते. लोक भोगत आहात ना, घेऊन दिले ते मामांग. हे कुराड पुराण सोडा. आता हे पुढचं पा काय करायला लागते तर शाळा. पुढचा मेळ काय करा लागते, कसं काय हे गमवता आपल्या जंगलातून. काय म्हणजे पुढची लाईन काय आहे. कसा हातभर फाटेला आहे आता तुम्हाला सांगतो. बरोबर 5 लागीन रे बाई. नाही तर लगा बेकार होऊन जाईल लगा. त्याच्या आवाज देऊ काय. बापा लढाई करून राहिले ते कुठे हाणत तू. खिचेल असले पाण्यातून उडी मारीन पकडीन आपली गच्ची. पाय ना कशी लढाई करून राहिली ते. हानू काय म्हणते तू बोयाळाच काय बिजळीत असतो. रे बा देतात बनाना करू बापा. बापा रे वाचू रे, अस्वल आलं रे. अरे बापा रे वाचू रे. अरे आता पाटलाचा आवाज आहे. अरे हो लेख हो लेख. म्हणजे पाटलाच्या मागे अस्वल लागलं म्हणजे 1 आणि 2 नाही बाबा, पुरी गँगच येईल दिसते मला अस्वलाची. चला चला तिकडे चला. माणसा मागे लागलाय अस्वल. चला चला. तुला काही तर बेकारच आहे बापा. येत आपल्यासाठी 2च दिसले पण पाटलाच्या मागे लागल्या का अस्वल. बरं बाबा झुमरी आहे सोबत बसल्या का. चाल लवकर पया पया लवकर लवकर पया. लेखा जंगली जनावर बेकारात रे बापा, बेकारात लेखा. चला चला. पया रे पया रे पया रे. पाटलाला वाचवा रे, पाटलाला वाचवा रे. झुमरा पोयरे झुमऱ्या पोयरे आलं रे. नाही तर धरती रे पोयरे. पाटील माझं वहिनी कोण 2 किलोमीटर पहिलं होणार किती बाबा रे. अरे बाबा रे खाते बाबा मला. पाटील मला वाचव, पाटील वाचवा मला. अरे बा मा जीव मले भारी आणि तुला कुठे वाचू मी. चाल पोय काळ जीव काळ पोय बाबा पोय. पुढे पोय तर आहे. पोयरे झुमऱ्या पोयरे. अरे बाबा रे मरतो रे. या रे बापा गुढी वाचवायले. अरे बाबा या रे बापा गुढी वाचवायले. पाटील काही खरं नाही बाबा. पाटील धरतो बाबा. आई व बापा आई व गेलो मी मरतो आता. आई दम यो घेतो माझ. झुमऱ्या पोयरे झुमऱ्या पोयरे. पण माझा आता पहिलं जाते पाटील. आई मला लागला. आई
बापा रे घास वाला रे बाबा घास वाला रे ओय बाबा अरे बाबा हे बाबा जीव घे बाबा झुमऱ्या तसा पडे रे बाबू आवाज करू झुमरे अरे बाबा असं झालं अरे झुमऱ्या खाते रे वासवल खाते काय कर अरे बाबा काय सुचून नाही राहिलं अरे नामदेव अरे काय बघ सरपंच काहीतरी करा अरे बा आवाज द्या अरे बाबा रे झुमऱ्या खाल्लं रे बाबा पाटील येतो नी बोळे अरे बाबा रे नामदेव काय खरं नाही रे झुमऱ्या मेला रे बाबा खाते रे बाबा असं अरे बापा रे अरे आवाज द्या रे बोवाने आवाज द्या ना तुझा गोटे मारा फेकून वावरातले गोटे मारा फेकून मारा काहीतरी करा ओ नाही झुमऱ्या जाते बा जीवन पोळ्या जाते बा जीवन पोळ्या जाते जीवन आवाज निघून राहिला बाबा तसं नाही लढला वाचतो पण आता आवाज निघून राहिला पाणी गेले सात राही अरे बापा रे खरं नाही बाबा वाजू घाबरून राहिला बाबा गेले रे बापा आवाज द्यायला गावातले ना तर गेलो पोहून उठ बाबा उठ झुमऱ्याला काय झालं पाय पहिले पाय रे बाबा पाटील पाय रे का जाऊन पाटील नाटक केलं लेखा जमिनीवर पडला मर्याचं नाटक केलं वाचला बाबू तू नाही झुमऱ्यासारखे हाल झाले ते पहिले झुमऱ्याला पाय बापा काय झालं काय नाही तर पाय बरोबर काय नळल्या घोडी घेतला काय त्याचा काय बाई झुंबर काय झालं रे ओ झुंबर उठणं रे उठणं झुंबर हो झुंबर बरं चाललं बरं बापा डोबल येते का वापस पाहू अरे साला पहिले तो झुमऱ्या पडला तरी साला पटकन लवकर काय झालं काही नाही काय नळल्या घोड घेतला काय माहिती तास होला त्याचा पहिला लवकर साला हो पण पाहिलं ते कोणी येऊन राहिलं ते का डबल येते का काय माहित बाबा पाटील बसेला तडीचा काय माहित पाटलाला धरते काय आता डबल वाज घेतला काय माहित त्यानं झुंबर दादा ओ उठ रे बापा ओ गळ्या उठ ना ओ असं नको करू रे ओ गळ्या झुंबर अरे ओ गळ्या सोलाने जीव घेतला रे बाबा माझा दोस्ताचा मित्राचा झुंबर बरोबर आलता रे वावरामध्ये याचा जीव घेतला सोलानं कसं करू आता पाटील टेन्शन नको घेऊ आम्ही आहे ना टेन्शन नको घेऊ तू लढू नको रे बापा लढू नको आम्ही चालता दवाखान्यात न्यायला लागेल पहिले करा लवकर तयारी सरपंच झुमऱ्याला वाचून आहे आपल्याला दवाखान्यात ते नाही चला लवकर चला घ्या लवकर उचला गेले माझ्या कद्याचा जीव घेतला ना आसवलीच्या बोकांडीवर होत ना मी पाहिलं ना कशी काय जमीन करा आणि काय करा बापा मित्र मारला ना आसवला ना कसंच करू आता याच्या माईले काय तोंड देऊ मी काय सांगू याच्या बायकोले काय सांगू जिमऱ्या आसवला मारला म्हणू बा पाटील काहीच होत नाही याला दवाखान्यात घेऊन जाऊ आपण दवाखान्यात गेल्यावर पाहू काय आहे तर पहिले दवाखान्याचे बंदोबस्त बनवू आपण गड्या दगडू चाल घे पर याले चाल घेऊ लवकर खांद्यावर घेऊन चाल लवकर पै लवकर दवाखान्यात जाणार तू करा भाऊ तू बी जाईल बाळा चला पटकन घ्या बरं चला बरं टाइमपास करू नका का आपण एवढे पोलाद माणसं असल्यावर काहीच करू शकलो नाही आपण त्याच वलाले काहीच नाही करू शकलो झुमऱ्याच्या बोकांवर बसेल होतं ते तटून मला गोटा मारायला फेकला गोटा मारून फेकायला पुरला असता नेम टिकवायला पुरला असता पण काय एवढा पंडित माणूस गळ्यात देत असतो पण तू काहीच नाही करू शकला का आतल्या माणसाला वाचू नाही शकला नाही पण आता बजेट बसतोस त्याच वलाला बडे हो गप्पा झोडू नका उचला अरे हो दगड्या येणं घेणं खांद्यावर आलं मागत होता घेणं पाठी दवाखान्यात घेऊन जाईल याले घेऊन जा आम्ही त्या आचोला पाहतो इकडे हो मी घेऊन जातो दवाखान्यामध्ये चला पाठी चला झटकुनी पटकुनी आम्ही तिघं जण जातो तुम्ही अटीचा सांभाळ अटीचा वावरातला सांभाळा त्या आचोलाचा बंदोबस्त करा तुम्ही हो आम्ही अटचं पाहतो तुम्ही जा घेऊन जा लवकर पटकन जावा झुंबर तुला दवाखान्यात येतो रे नेसांचा चांगल्या दवाखान्यात घ्या बरं
हा आंडू पांडू दवाखान्यात नाही वाचला पाहिजे माणूस. हो चला घ्या, चला लवकर. पैसा किती लागो, किती लावू आपण, काही वांधा नाही. वर्गणी करू गावामध्ये. चला लवकर घ्या, पटकन आले. हो बापा, चांगला चांगल्या दवाखान्यात काका वांगल्याने नवाव का. चला चला घ्या दगडू घे करा. पोय बरं थोडासा, पोय बरं. आपली गाडी त्या कोपऱ्यात ठेवला. चाल लवकर जाणार आपल्याला. गड्या हे असं जर झालं ना, असे जर हमले केले आसोलानं, तर हे जमीन मध्ये वावरामध्ये याव कशी. हा निंदा खुरपा खत शाखा फवारे कसे काढा, काय कसं काय करा. आज एखादा जीव घेतला झुमऱ्याचा, आता तो दवाखान्यात नेला, काय झालं काय नाही, मेला की जिता. उद्या आपल्यासोबतही होऊ शकते नाही. मग आता काही ना काही इलाज करावा याच्यावर. पाहुणं गळ्या देवीदा सरपंच खरंच ना. हे बरं की नाही आता लवकर लक्षात आलं आपल्या. समजा आपण रखवालीले आलो, आपल्या जंगलात आसवल आले, आपल्याला दिसले. पण आता पुढे कसं करता आता. पण तुमच्या घरी बंदूक होती ना, तुमच्या बुड्याही बंदूक होती ना, घेऊन या ती, घेऊन या. हा दळ उडूनच टाकू, विचार करूच नाही आता. अबे बापा, ते बंदूक किती दिवसाची बंद आहे. म्या कधी कधी गोळी नाही मारली त्यानं. आणि बंदूक आण म्हणतं. ते बंदूकचं आपल्याला काही जमत नाही ना. हा बंदूक आणून फायदा काय. आणि त्याच्यात गोळ्या आहेत की नाही आहेत ते बाबुड्या शोका खाती होती लटकून फिरे बाबुडा ती. का तुम्हाला वस्ताही सुद्धा ठेवता येत नाही घरी येत तुमच्याच. हा काय भाव हो, कधी काही बंदूक काही प्रॅक्टिस करा लागत होती की नाही. जंगली जनावर येतात की काही कायले का माणूस असल्या का सरपंच तू आज कामात आली नसती का ते. बंदूक ताणतो मी, पाहिन मी काय करायचं आहे. तसंही मा नियम चांगला आहे म्हणा. पण आता तुम्ही सांगा, आता हे जंगली जनावर आपल्या जंगलात आले, आता एका हमला करून राहिले, तर पुढे कसं करता. आता एक मारू आपण, पण दुसरं हजरच आहे ना. तीन तर आता आपल्याला दिसले, अजून किती की नाही सैन्य. नाही सरपंच, 1-2 नाही हो बा, हे पुरी गँग गेला. 30-40चा टोळा दिसते मला. हा हरणासारखं काम होईल दिसते बाबा यायचं. हरणा किती आहेत आपल्याकडे. खांडाचे खांड 20-20, 25-25चे खांड आहेत. तसे आसोलाचे खांड दिसतात मला. ते 100 असो ना, त्याच्याबद्दल नाही विषय, पण काय ना काही बंदोबस्त बसवा लागेल ना. आणि तू इथे कुराड काढणं कोणती बिलेट सारखी पाजवायला आहे ती तुऱ्या. नुसतं तोंडाचा दम आहे ती. आता सरपंचाला म्हणतं बंदूक आणून हे आणून बॉमान काढणं तुही कोणती बिलेट सारखी आहे. रामदेव, या दिलाचं काम कसं आहे माहिती आहे. बळ्या वाटतात गाण खायला. आता काची काही कुराड फुराड सारी बोती कुराड निमणे तोडले जात, निंबाया डांगाने तोडले जात. कुराड काय तर बिलेट सारखी पाजून आणतो. नुसतं चाटाचा बाजार हा सारा. आणि आता वरून म्हणते सरपंच आले तुमच्या घरी बंदूक होती ना, बंदूक आहे ना बंदूक. अरे इकडे लोकांचे जीव जाऊन राहिले. आता विचार करणं मला ना गळ खोटंच वाटतं. अरे नाही ना बा, खरंच ना बिलेट सारखीच कुराड आहे ना. ते राहू दे ते बिलेट सारखी. ते आपले ते बिगडेल बंदूकच घेऊन ये. सरपंच घरी जा तुम्ही, पाटलीनबाईकडून बंदूक घेऊन ये. बापा मी एकटाने जात घरी फोरी बापा. का माझीव घेता काय. रस्त्यानं धरलो मला आसवल्यानं तर काय करू. चालताना बंदे 1-2चा मिळत नाही. मी येत नाही एकटा. पण वावरात कोण ना कोणी पाहिजे नाही का आता. वाव त्या आसोला लक्ष ठेवा लागेल की कुकडे गेलं, काय गेलं, कसं गेलं. आपण नाही थांबत रे भाऊ वावरा फावरात. यातला एक जरी गायब झाला आपण त्याच्या मागा. आपण नाही थांबत. आपल्या हातभर पाठवलाय भाऊ. पहिले तर पिवळी झाली. अरे बाबा तुम्ही 3 जण वावरात थांबा. मी एकटाच जातो गावामध्ये. माझी सायकल घेऊन आणि बंदूक घेऊन होतो. सरपंच आहे घरची. बंदूकच नको आणू. गावातून भाल्ये कुराळा आणि 2-4 जण बी घेऊन येजो सोबत. आपल्याला पाहिजे बरं. त्या मागं मुली जर बा घरी मी वावरात थांबत नाही रे भाऊ. नाही रे बाबा, जीव जायची पाहिजे आल्या का झुमऱ्या जीव घेतला. बरं घरी काय तुम्हाला धुतो राहा वाटी थांबा. या दोघांना सोबती पाहिजे नाही का. काय माणसा तुम्ही पागल हो. 2 माणसं वावरात आहे तुम्ही म्हणता घरी येऊ दे. जातो मी एकटा, पटकन जातो पटकन येतो. ते डबल सीट तुमचं वजन कुठे नेऊ त्या सायकलवर. अरे बाबा जीव घेऊन राहिला वावरात. आपण थांबत नाही रे बाबा. नाही बाबा, ते आज आला असं तर खाऊन घेईन मोली बायकोल. मी कोणता एकचा. हो रे तू करा त्या बायकोल. तू कोणता एक आहे, आम्ही 10 पागल लेखाचा. आम्ही एटी जीवावर उद्धार झालो. सायदा म्हणतो घरी जायचा. थांबटी मुकड्यानं या टिनावर जाऊन बस लागलं असतं खोपल्यावर. पण अटून लक्ष दे. आम्हाला पाहिजे नाही का वाद द्यायले सुगार द्यायले. काय आम्हाला सोडून चालला तू घरी. गप्पा नको मारू. त्या लोक सायकल काढून चालला जाय घरी. लोक पटकन चला आपण वावरात चक्कर मारू. नाही येत रे बाबा.
बरं बापा तुकाराम भाऊ तू या टिनावर जाऊन बस ना, अटी जाऊन बस तू बस. आम्ही जातो बापा दोघं जण. बसा तुम्ही टीना, चला होतो नामदेव. खरं आहे रे बा, हे तर मोत का कू आहे रे बा वावरामध्ये. दिद्याच बरोबर जायला पण नसतं घरी लेका, जीव तरी वाचला असता बाबा. चल बसा टीनावर जाऊ. पाहू सरपंच पाहू, ऐकिने ओटीपी आसवल पाहू पाहू. अरे हो ना बापा नामदेव हा, हे काय सैन्य आलं का हो बापा आपल्या जंगलामध्ये. पाहणं अटी दिसून राहिलं. किती का तो बापा, किती गेला तो हे. अरे हो ना बापा, किती केला काय गेला काय माहित बापा. आवाज देऊ का काढू दे, देऊ का काढू. आवाज नका देऊ, शांतपणे चाललं बरं ते तिकडे चाललं ते, जाऊ द्या त्याला मुकोड्यानं. त्याच्यावर फक्त लक्ष द्या, कोकडे जाते काय जाते. हो जाऊ दे त्याला, जाऊ द्या, आवाज नका देऊ. आवाज दिला ते आपल्याकडे येईन ते पोयता घाण थोडी होईन आपल्याला. बरं सरपंच काही आवाज देत नाही मग मुकोट्यानं पाहा. पण मेला बेकार झाला ना वा. वावरात याव कशी आता, म्हणजे वावरात येणं मी म्हणजे मुश्किल झालं ना राजा. हो राजा नामदेवराव कायच करा बाबा, कशीच काय जमीन पेरा कसंच काय करावं. काय बा मजूर येणार नाही वावरामध्ये. आता असं माझं झालं की आसूल आलं आपल्या जंगलात आसूल आलं. एक बाई येत नाही, माणूस येत नाही. डवऱ्याले वखराले खत टाकायले निंद्याले कोणी माणूस भेटतच नाही आता आपल्याला. टेन्शन घेऊ नका, काय ना काही पर्याय काढू आपण. टेन्शन घेऊ नका तुम्ही. जाऊ दे आता येईल आसवलायला जाऊ दे फक्त. गेलो आपल्याला ना पिटायला लागते नाही आता. हा देदा सायला येऊन नाही राहिला अजून. कधी आणते काय माहित. बंदूक आणली की यायचा कार्यक्रम झाला. चला ना चला, याच्या मागं जाऊ आपण. पाहू कुकडे जायचा, कुकडे नाही जायची. केवढी मोठी गँग यायची तर किती केला तर. चला बरं नामदेवराव. चला बाबा आरामशीर चला. आवाज नाही आला पाहिजे बरं. आवाज आला ते आपल्या मागे येते तुम्हाला सांगतो. आपल्या मागे आली बस आपल्याला खलासच करते ते. नाही काही आवाज झाला. चला नामदेवराव चला, आवाज ना करू फक्त. हो सरपंच चला. नामदेव पायरे बड्या उर बापा. लाईन पिलो बी आहे रे बा याच्यासोबत. पाहिनं. अहो वा सरपंच हे तर बेकारच आहे. चला अजून किती काय चला. नामदेवराव पाहू ओटी आहे. हे पाय, हे काय आहे आता. हे भोर नाही जायचं. हे काय हो ना वा किती खाले हो बापा. हे पुरा जंगल काढीत उतरला का हो बापा. पुरे सातपुड्यातले बंदे आपल्या इकडे उतरले राजा. हे आपल्याकडे उतरले हो बापा. नामदेवराव आवाज करू नका. हो चुप राहा. चाललं सरपंच तिकडे चाललं राजा. जाऊ द्या आवाज ना करू. जाऊ दे सायकाले जाऊ दे. गेलो लेखाचो गेलो. बापा सरपंच हे तर काय तोंड आहे हो. अदलो घोडे दिसले राजा. आता हे काय आलं. हो ना वा. पण हे किती खाली आता. लोक आपण 5-6 पाहिली हो बापा. का हो आता कसं करता वा. कशी जमीन पिकवान कसं काय करा. आता सांगा या पिकाला वाई मारा लागते, सारच करा लागते, कामधंदे करा लागतात, फवारे मारा लागतात. हे जंगलात जर एवढे जनावर फिरले, हे अस्वल जर एवढे फिरले तर कामं कसे करा. म्हणजे जमीन पुढीतच ठेवणं आहे बापा. हो ना राजा लय बेकार आहे. तर कसंच काय करा राजा. सुसून नाही राहिला आता. हा एक तर देईदास येऊन नाही राहिला घरून बंदूक घेऊन. बंदुकीने एक मारसान एवढे कोणते मारसान. किती आहेत ते. 1-2 आहे का पुऱ्या खंडी भर आतमध्ये. वाचवर हे अरे आलं रे. टिनावर चोडून द्या रे हो नामदेव. सरपंच ये रे बापा लवकर. अरे हो गड्या यार ये बापा. हा तो तुकाराम भाऊचा आवाज आहे. अरे बापा रे आलं वाटते तिकडे बी. चला लवकर नामदेवराव चला. अरे हो बापा हा तो तुकारामचा आवाज आहे. तुकारामले धरलं वाटतं बापा यानं. चला लवकर चला. पण आपली गलती आहे. एकटा ठेवला फालतू ते आपल्यासोबत आणायला पुरलं असते झाले. आता एकट्याला काय करते काही नाही ते अस्वल. चला पोया लवकर नामदेवराव. हो बा तुकाराम फुले सोबत वागायला पुरलं असतं. चला बरं बेकार आहे गडा. बेकार आहे बा. जनावर आहे ना बेजात्रात देणं लावला. शेतकरी जिंदगी बेकार आहे. काय बेकार नाही, पुरीच बेकार आहे. मालाले भाव नाही. इकडे जनावर वेगळेच त्याला देऊन राहिले. सारे तोडेलेच वशिला शेतकऱ्याला कोणी वाली नाही बाबा. कोणी वाली नाही. चला तुकाराम भाऊचा जीव जाईन तिकडे. चला लवकर. आलं तिकडे अस्वल आलं. तुकाराम भाऊ आज जीव राहिला. पोया सरपंच चला. अरे बापा रे मी टिनावर असून बी आलं ना रे बाबा. इकडे येऊन राहिलं ना रे बाबा अस्वल.
नामदेव सरपंच आलं रे, हे हसवलं आलं रे, इकडे येऊन राहिलं. माझी घेते आता झुमऱ्यासारखा. हो येऊन राहिलं, काय खरं नाही रे बाबा. आई बायको आले रे बाबा. तुला आता काय करतील, काय रे खाते हो बोले, मला खाते हे खाते बोले. राम राम राम. जाय ना रे बापा, जाय ना. हो गड्या, जाय ना तिकडे. तू काय मॅकेडी बाग कापले का बापा. आमची मांस माग लागला. आवाज देऊन मी कोणी येणार नाही आता. मेला तू क्या तू मेला बाबू, काही खरं नाही आता. आवाज देऊ कसा आता, हे उरावर काय. सरपंचाली आवाज देत आहेत, नामदेली आवाज देत आहेत. मी आवाज दिला तर अजून ते कसं हे करीन ना, बिफरीन ना ते. बिफरलो तर मी कुदोच ना आले काय टीनावर. देवा 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 वाचू रे बाबा. अजून काय करू नये बाबा, आता कसंच काय करू, काय सुसून नाही राहिलं बाबा. देवा 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 देवा. राम 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 राम. जिंदगी बेकार आहे रे बा, शेतकरी बेकार आहे. काय कशी शेती पिकवान, कसे काय हे जंगली जनावर सुसून देऊन राहिले बाबा. आज असं आलं, उद्या वाघना येऊ, शिव ना येऊ, हत्ती काय म्हणजे जशी ते बंदे जनावर वावरात. कसंच काय करा. हो हो जाय रे बापा, जाय ना. आता जाते ती, आता जाते बाबूला ठुल्लू आता नाही जाते. आता तुझेच खाते ते, येतेच ती किनार, येतेच ना ते. चाल करतेस ते बिना चालीचं नाही राहत. बेकर रे बाबा. कुकून आलो जसा सुचली बोले ना, आलो बाबा मी वावरामध्ये घेतला देतो. अरे देवा, अरे देवा रे बाबा. तुकाराम जाते राजा. पाहू पाहू पाहू, आपण जडी बसेल होतो, खोपडीचा हास बोलाय. पाहू पाहू सरपंच पाहू. अरे बाबा आवाज नको देऊ. हो रे कुदीन ती तुकाराम भाऊ जा उरार. नामदेव आवाज नको देऊ. चुप राह बाबा, चुप राह. दिसते सरपंच नामदेव दिसून राहिलो. चला मित्र भागा उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे पहा माझी वार बेतेला आहे, काय माहिती जीव घेते का बा, हे हसवं.